मी विद्या शेळके, एक टॅक्सी ड्रायव्हर. आणि मला एक मिनिमम 5 ते 6 दिवस आता सुट्टी घ्यावाच लागेल, कारण की मी काल पण परत माझ्या मम्मीला घेऊन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलेले. आणि मग त्यामुळे तिथे काहीतरी थेरपी वगैरे देतात. बाय, चाललो आम्ही. मग तिथे दुसरी जे काही थेरपी बरं होत असेल ती थेरपी देणार आहे. चला. हे माझं घर छोटंसं, माझी गाडी मोठीशी. आम्ही निघालो हॉस्पिटलला. इकडून असेल ना जागा? नाही ना ग, तिकडून कच्चा रस्ता आहे ना काही. चला. ही आहे स्वस्तिक सिटी. मग आम्ही निघालो त्यानंतर स्वस्तिक सिटीमधून संभाजीनगरला. सिटीमध्ये, मेन सिटीमध्ये जायचं होतं आणि तिकडनं हॉस्पिटलला जायचं होतं. कॅम्ब्रिजजवळ हॉस्पिटल होतं ते. पिसादेवी म्हणून काहीतरी गाव होतं तिथे. मी घरी मोबाईल चार्जर विसरलेले. हरिभाऊनी पाठीमागून तो आणून दिला. त्यानंतर आम्ही बऱ्यापैकी संभाजीनगरच्या दिशेला चाललो होतो, कारण की खूप लेट झालं होतं. सकाळी 9चा टायमिंग दिलेला आम्हाला. दुपार तर नाही पण 10-10:30 झालेले. संभाजीनगरमध्ये आलो. त्यानंतर ट्रॉफिक पण इतकं सकाळी सकाळी होतं की विचारूच नका. सारखं सिग्नल लागायचे. तर पण मग घेतली कशी तरी. आणि मला असं वाटतं की मी खूप लाँग रूटने जात होते, कारण की मला शॉर्टकट माहीत नव्हता ह्या लोकेशनचा. तर शॉर्टकट माहीत नसल्यामुळं मग मी कॅम्ब्रिजकडनंच सारखं जावं लागायचं. मग मी तिकडनं गेले. या गावाचं नाव आहे का काय माहीत नाही. मग परत काल आम्ही जिथे आलो त्या लोकेशनवर आलो आणि आईची थेरपी स्टार्ट केली. थेरपीमध्ये पहिला तिला बेड दिला, त्यानंतर ते पायाला मुंगे येतात ते दिलं. त्यानंतर मग परत ते व्हायब्रेट होतं त्याच्यावर उभा केलं. त्यानंतर परत मग वजन वगैरे बांधायची काहीतरी प्रोसिजर होती, ते केलं. आता आम्ही इथे 7 दिवसाची थेरपीची ट्रीटमेंट घेतोय आणि बऱ्यापैकी असं वाटते, तिला जाणवते की बरं होईल, कारण की ऑपरेशनला ती कन्व्हिन्स होत नव्हती आणि ऑपरेशन तिला करायचंही नव्हतं. त्यामुळं ऑपरेशनचा नाद दिला आम्ही सोडून आणि आता घेतोय थेरपी. थेरपीमध्ये 7 दिवसामध्ये वेगवेगळे थेरपी देणार आहे. त्या थेरपीमध्ये कितपत फरक पडतो 7 दिवसात ते डेली अपडेट आपण तुम्हाला देतच राहणार आहे. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. बीपीच्या गोळ्या राहिल्या होत्या घरी, त्यामुळे ह्या परत दुसऱ्या बीपीच्या गोळ्या घेतल्या, कारण की बीपीच्या गोळ्या नसल्या तर तिला खूप सकाळी सकाळी घ्यावा लागतो आणि त्रास होतो. त्यामुळे बीपीच्या गोळ्या घेतल्या आणि परत आता खालीच हॉस्पिटल आहे, तर लांब नाही आहे. म्हणजे वरती मेडिकल आहे, खाली पण मेडिकल आहे. ते काहीतरी फक्त हॉस्पिटलचेच सॉक्स वगैरे, गुडघ्याचे, कमराचा पट्टा वगैरे ठेवतात. आणि खाली मम्मीची चालू आहे ट्रीटमेंट. 7 दिवस कशी राहशील आता? कशी राहशील? 7 दिवस आता तुला ॲडमिट करायचं आहे. कशी राहशील? बामट्याने पडेल राहायसाठी तुला इथं आणून टाकलंय का? तुझी ट्रीटमेंट चालू आहे ना? बरं व्हायचंय तुला. ऑपरेशन पण नाही करायचंय. नेमकी करायचं काय? ऑपरेशन केलं असतं तर 8 दिवसात नीट झाली असते, चालायला लागले असते. थेरपीने बरी झाली तर बरंच आहे. चला. दवाखान्यासाठी इला एवढ्यासाठीच येते आहे दवाखान्यात. आयता वयता चहा भेटतो, आयता वयता जेवण भेटतं. माझ्या आईला फक्त दवाखान्यात जर यायचं असलं ना, फक्त एकाच गोष्टीसाठी येते की मस्त सोय हाऊसच येतो. चांगलं ऑपरेशन कर म्हटलं, ऑपरेशन करून घरी निवांत माणूस राहते. नाही, आम्हाला थेरपीनेच नीट व्हायचं. चालले आईसाठी जेवण आणायला. बघू आता कुठे काय मिळतं. नवीन ठिकाणे माहीत नाही कुठे काय भेटेल.
पण बघू, कारण की उपाशी इतक्या वेळ त्याला ठेवता येणार नाही. सकाळी येताना जेवण करून आलो होतो, पण तरी पण आता दुपारचे 2 वाजायला आलेत. बघू काय भेटतंय. चला. तसं तर दोघींनाही जास्त काही खायला लागत नाही, पण थोडंफार का होईना चांगला हवा असतं. आता इथून गाडी काढते आणि ताईला जेवण घेऊन येतं. जेवण घेऊन आल्या ताईला. बघू आता काय खाते आणि काय नाही. हे घे. ए बाई आता मला पट्टा समोसे पिकेच राहते. पपड़ी दादी है ना, नहीं पपड़ी है ना उसको दादी जब आईची ट्रीटमेंट झाली. आईला जेवायला वाढून दिलं. वहिनीचा कॉल आलेला होता. मी वहिनीसोबत फोनवर बोलत होते. त्यानंतर मीही जेवून घेतलं. जेवल्यानंतर सगळं आवरलं आणि निघालो आम्ही घरी, कारण की दररोज येऊन जाऊनच करणार होतो आम्ही. थांबायचं डिसिजन कॅन्सल केलं होतं. त्यानंतर ह्या ताई ज्या माझ्यासोबत होत्या गाडीमध्ये, यांच्या मिस्टरांनाही तिथे ॲडमिट केलेलं आणि ते पण वडगाव रोडलाच राहत होत्या. त्यामुळं म्हटलं चला आम्ही सोडू तुम्हाला, पण त्याआधी आम्हाला भरायचा होता CNG. त्यांच्या मिस्टरांना चांगला फरक पडला म्हणून मी पण म्हटलं आईला तू आता घे पूर्ण 7 दिवसाची ट्रीटमेंट. त्यांना गुण आला नसतं तर मग असं होतं की तळ्यात मळ्यात मग घ्यायचं नाही घ्यायचं, पण तरी पण मग आईचं म्हणणं होतं की नाही आपण शेवटपर्यंत बघूया ट्रीटमेंट घेऊन. 7 दिवसाचीच गोष्ट आहे, 7 दिवसाची. त्यानंतर CNG भरून निघालो. सगळ्यांना गाडीत बसवलं आणि निघालो आम्ही बजाजनगरच्या दिशेला. संभाजीनगरमध्ये आलो. संभाजीनगरमधून परत ट्रॉफिक दुपारचं निघालो होतो. 3, 3:30, 4 वाजले असतील, त्यामुळे ट्रॉफिक काही इतकी लागली नाही. आम्ही बाबा पेट्रोल पंपवर आलो. त्यानंतर घरी आलो तर ताईंना चहा पाणी केला आणि परत मला त्यांना त्यांच्या घरी सोडायला जायचं होतं. या होत्या आरोईच्या मैत्रिणी. त्यांना बघितलं, त्यांच्याशी बोलले आणि लगेच निघालो त्या ताईंना सोडायला. त्या ताईंचं घर पण जास्त काही लांब नव्हतं, वडगाव रोडलाच होतं. त्यानंतर आम्ही त्या ताईंच्या घरी गेलो. तर त्यांच्या घरी आल्यानंतर त्यांच्या इकडचे कुत्रे लागले माझ्या गाडीवर भुकायला. पण म्हटलं ठीक आहे बाई, तेरा एरिया आहे, तू बी भोकले. कारण की माणसं जो का कुत्रे स्वतःच्या एरियामध्येच भुकतात. अगदी बरोबर. आणि त्यानंतर आम्ही आलो त्यांच्या घराजवळ. त्यांच्या घराजवळ गाडी लावली. त्यांचा खूप आग्रह होता, नाही ताई या चहा घ्या. त्या तशा प्रॉपरच्या जळगावच्या होत्या, पण खूप मायाळू खूप प्रेमळ होत्या. काही वेळातच आमची खूप चांगली घट्ट असं एक बॉन्ड झाला होता, मैत्री झाली होती. त्यामुळं मग त्यांनी वरती घेऊन गेले त्यांच्या घरी आणि मला दाखवलं इथे आम्ही राहतो, खूप वर्षापासून राहतो. आणि आम्ही त्यांच्या घरी गेल्यानंतर दादांनी पटपट आम्हाला खुर्च्या वगैरे काढल्या. म्हटलं नाही राहू द्या. ताई शिलाई काम करतात, फॉल ब्रेडिंग, ब्लाऊज शिवायचे, खूप छान छान ब्लाऊजचे डिझाईन वगैरे त्या करतात. आणि मलाही दाखवले त्यांनी बरेचसे ब्लाऊज, पण त्यावेळेस आरोहीने शूट केलं नव्हतं. बाकीचं त्यांच्या आजूबाजूचे घरही खूप सुंदर होते, छान होते. त्यांच्या घरातला देवारा वगैरे छान वाटलं सगळंच. ताईंसोबत खूप कमी वेळामध्ये खूप चांगली घट्ट मैत्रीही झाली. वाटलं नव्हतं की हॉस्पिटलची मैत्री इथपर्यंत घरापर्यंत येईल, पण त्यांनाही मी खूप चांगल्या पद्धतीने ड्रॉप केलं, त्यांना त्यांच्या मिस्टरांना मुलाला, आणि मी निघाले माझ्या घरी. आरोही आणि मी घरी आलो. व्हिडिओ आवडला असेल, शेवटपर्यंत तुम्ही पाहिला असेल तर नक्की तुम्ही शेअर, लाईक आणि सबस्क्राईब नक्की कराल. धन्यवाद. टाटा, बाय बाय.